चला तर मंडळी, आज बनवूया अंडा करी. त्याच्यासाठी मी घेतलं आहे कांदा, टमॅटो, अंडी, हिरवे वाटण आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण. सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता चांगला फ्राय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. हे चांगल्या प्रकारे झाल्याच्या नंतर थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचा. टोमॅटो घालून झाल्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला चांगला कलर येईल. हे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे. हिरवं वाटण चांगलं परतवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. मसाला आपण 1 चमचा पूर्ण टाकू शकतो. हा मसाला टाकल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे. आता मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे. कांदा चांगला भाजून त्याच्यामध्ये खोबरं आणि सुकं खोबरं टाकून चांगल्या प्रकारे भाजून वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मी 6 अंड्यांची ग्रेव्ही तयार करणार होती, त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी मी घालून घेतलेलं आहे. मी 2 उकडलेली अंडी घेतलेली आणि 4 मी फोडलेली अंडी घेतलेली आहे. ह्या रस्स्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगला उकळवायचा आहे. त्याला चांगली उकळी आल्यानंतर जी आपण फोडलेली अंडी आहेत ती मी 4 अंडी ह्याच्यामध्ये सोडलेली आहे. ही 4 अंडी सोडून लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण मारून चांगलं उकळायला ठेवायचं आहे. हे झाल्याच्या नंतर लास्टला आपण जी उकडून घेतलेली अंडी होती ती या रस्स्यामध्ये टाकायची आहेत. रस्स्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्याच्या नंतर आपला अंड्याचा रस्सा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा तुम्ही भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता.